तर नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत पोलीस भरतीला जेवढ्याही प्रकारचे त्रिकोणी संख्येवरील उदाहरणे येतात तेवढे सर्वांचं आज सोल्युशन बघणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक बघा. सर्वप्रथम त्रिकोणी संख्येचं सूत्र n कौस n+1 भागिला 2 हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे. तर त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला आहे, त्यामुळे आपण त्रिकोणी संख्या काढायला घेऊ. आता 28 कौसात 28 + 1 भागिला 2 बे 2 8 आणि हे किती झाले मित्रांनो? हे झाले 29 गुणिला 14 9 26 असेल. 14 दुने 28 28 आणि हे 40 बरोबर किती आले? 406. पुढील उदाहरण बघू. 43 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 43 पाया आहे मित्रांनो. त्रिकोणी संख्या काढायची. इथं पण तेच सूत्र लागणार आहे. 43 आपण डायरेक्ट सोडवणार आहे आता. 43 गुणिला 44 भागिला 2 बे 2 4 बे 2 4. आता यांचा गुणाकार करू. 22 त्रिक 66 6 चला 22 चौक 88 88 आणि 6 94. त्याचं उत्तर 446. हे दोन उदाहरणं तुम्ही होमवर्क मध्ये सोडवून आणजा. त्यांचं उत्तर काय येतं सांगा कमेंट करून. आता डायरेक्ट पुढील उदाहरण घेऊ आपण. हे पण त्यातच सोडवून घ्यायचा मित्रांनो. आता 136 या त्रिकोणी संख्येनंतर नवी त्रिकोणी संख्या कोणती? आता अशा प्रकारचे भरपूर 2-3 टाईप आहेत. तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ही त्रिकोणी संख्या आहे ऑलरेडी. 136 गुणिला 2 करावं लागेल. इथं किती झाले? 6 दुने 12 3 दुने 6 आणि 1 7 आणि हा 2. मग याच्यापेक्षा आपल्याला लहान वर्गमूळ संख्या घ्यावी लागेल. याच्यापेक्षा लहान वर्गमूळ संख्या किती येईल? किती येईल मित्रांनो? दोनशे 56 16चा वर्ग किती येईल? 256. याचा वर्गमूळ किती? 16. मग त्यांनी संख्येनंतरची 9वी त्रिकोणी संख्या नंतरची विचारली. मग त्यामुळे हे 9 यात प्लस करावं लागेल. यात प्लस केल्यानंतर हे किती झाले? 25. मग आता आपल्याला आपलं सूत्र वापरायचंय. 25 गुणिला 26 भागिला 2 बे 1 बे 4 बे 6 13 5 65 6 चला 13 दुने 26 26 आणि 6 32 म्हणजे 325 उत्तर आलं मित्रांनो याचं. पंचावन्न नंतरची 18 त्रिकोणी संख्या काढा. आता काय करायचं यात पण तेच सेम प्रोसिजर फॉलो करायची. 55 गुणिला 2 किती झाले? 110. 110 म्हणजे 100 पूर्ण वर्ग आहे म्हणजे त्याचं वर्गमूळ 10 आलं. त्याच्यानंतरची कितवी? 18वी.
म्हणजे 18 प्लस झाले किती झाले 28. 28 झाल्यानंतर आता 28 गुणिला 29 भागीला 2 हे आपलं सूत्र. बे एक बे बेचोक 8, 14 9 26 असे 12 हात चला. 14 1 14 दुने 28, 28 आणि 406 हे त्याचं उत्तर. आता यात थोडं वेगळं दिलंय. प्रोसिजर सेम आहे. 171 गुणिला 2 बरोबर 2, 7 1 7 2 14, 2 आणि 3 342च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती येते मित्रांनो? पूर्ण वर्ग संख्या कोणता येतो? 18. हा पूर्ण वर्ग संख्या आला. पण इथं काय सांगितले? संख्येच्या अगोदरची 5वी संख्या, त्रिकोणी संख्या अगोदरची सांगितली आहे. मग यात 5 वजा करायचे. किती राहिले मग आता? 13. आता 13 राहिले. मग आपली प्रोसिजर फॉलो करायची सूत्रानुसार. 13 गुणिला 14 भागीला 2 बेसाती 14, 7 त्रिक 21 आणि 7 9 91 हे त्याचं उत्तर. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.